थेट जाऊयात, दिलीप वळसे पाटील बोलतायत। अनेक जमिनी ज्या आहेत शेतकऱ्यांच्या त्या हडप केल्या असं बोललं जाते, कसं बघताय? त्याची सरकार चौकशी करेल ना, सरकार त्याची चौकशी करेल आणि योग्य ती कार्यवाही करेल। इंडिया आघाडीच्या नेत्यांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। त्यांनी अशी विनंती केलेली आहे की विधानसभा उपाध्यक्षपद आणि विरोधी पक्ष नेतेपद हे देण्यात यावं, यासाठी विनंती केलेली आहे। मुख्यमंत्री म्हणले की सकारात्मक आम्ही विचार करू। काय वाटतं की एकूणच विरोधकांचं संख्याबळ बघता शक्य आहे, होऊ शकतं? मुख्यमंत्र्यांनी हे आधी स्पष्ट केलेलं आहे की या बाबतीत विधानसभा अध्यक्ष जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल। सर, इंडिया आघाडीचं नेतृत्व हे ममता बॅनर्जींनी करावं, यासाठी सध्या आपल्याला हालचाली पाहायला मिळत आहे। स्वतः शरद पवार यांनी सुद्धा काल वक्तव्य केलेलं आहे की त्यांचं नेतृत्व करण्यास विचार करत आहे। कसं पाहता एकंदरीत या सगळ्या गोष्टीकडे? मी काय आता राष्ट्रीय पातळीवरचा नेता नाही आहे आणि त्यामुळे ममता बॅनर्जींचं स्टेटमेंट मी वाचलं वर्तमानपत्रामध्ये आज, आणि शेवटी हा महाविकास आघाडीचा प्रश्न आहे आणि राष्ट्रीय आघाडीचा प्रश्न आहे, तर त्यांनी त्याच्यामध्ये बसून ते निर्णय घेतील, पण हा प्रश्न काही राज्य लेवलचा नाही। सर, भास्कर जाधव यांनी महाविकास आघाडीकडनं मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यांनी अशी मागणी केली की विरोधी पक्षनेत्याच्या बाबतीत चर्चा झाली पाहिजे। तुम्ही कसं बघताय, कारण तुम्ही सत्तेतला भाग आहात? असं आहे की पार्लमेंटमध्ये सुद्धा 2 टर्ममध्ये विरोधी पक्षनेते नव्हते, तरीसुद्धा विरोधी पक्षनेत्यांचे सगळे अधिकार ज्यांची संख्या जास्त आहे त्या पक्षाला दिले गेले। आता याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री बसून त्याच्यामध्ये घेतील। मग विरोधी पक्षनेतेपद असो किंवा त्याच्यामध्ये उपाध्यक्षपद असो, याचा निर्णय मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री घेतील।